आता ओम साईराम। आज गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते श्री क्षेत्र शिर्डीकडं हे वारीचं यंदाचं 37वं वर्ष आहे आणि ह्या वारीमध्ये ह्या 37 वर्षामध्ये मला स्वतःला 25 वर्ष ह्या वारीमध्ये ह्या वर्षी पूर्ण होतात आणि त्याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या वारीमध्ये असणारी साईनाथ महाराजांची सेवा आणि पालखीच्या माध्यमातून जो लाखो लोकांपर्यंत जाणारा संदेश, तो संदेश म्हणजे असा की बाबांनी ग्रंथरूपी जी शिकवण दिलेली आहे, गोर गरीब दीन दुबळ्या दुःखी पीडित लोकांची मदत करा, पशु पक्षी प्राणी मात्रे यांच्यावर दया करा। खऱ्या अर्थानं आम्ही वारी करत असताना, आम्ही पुण्यापासून शिर्डीपर्यंत जात असताना वाटेमध्ये अनेक अशा वंचित संस्था आहे की त्या संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे जे हजारो किलो धान्य येतं ते आम्हाला जाताना आम्ही ते धान्य गोळा केलेलं असतं, आम्हाला ते जाताना ते उपयोगी येतं। त्याच्यानंतर जे काही धान्य शिल्लक राहिलेलं असतं त्या धान्य आणि आम्ही लोकांनी साई भक्तांनी जमा केलेलं धान्य हे एकत्रितरित्या करून ज्या वंचित संस्था आहे किंवा ब्लाइंड अंध अपंग असतील, मूकबधिर असतील, अशा लोकांपर्यंत ते धान्य आम्ही पोचवायचं काम करतो। गेले कित्येक वर्ष साई पालखी सोहळ्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती असेल किंवा वृक्षारोपण सारखं उपक्रम असतील, मधल्या काळात आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी अनेक लाखो जणांचे जीव गेले। त्याच्या माध्यमातून आम्ही वसुंधरा समिती, त्याच्या माध्यमातून आम्ही हजारो झाडं ह्या बाबांच्या वाटेवर लावले। येणाऱ्या काळामध्ये त्या भक्तांना झाडांचं मोल आणि ऑक्सिजनची किंमत कळली पाहिजे। आज ह्या पालखीच्या माध्यमातून जो भक्त पूर्वी पायी चालत येत होता, आज त्याची स्वतःची लाखो रुपयाची गाडी आहे। त्याच्यात स्वतःच झालेला बदल, त्यांनी स्वतःला बाबांच्या आचार विचारात घेतलेला, बांधून घेतलेला। खऱ्या अर्थानं साईबाबा पालखी सोहळा समिती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव सर्वात मोठी निघणारी पालखी आहे आणि ह्या पालखीमध्ये महाराष्ट्रातनं विविध गावातनं ह्या लोक ह्या पालखीत येतात। त्याचं कारण का की ह्या पालखीमध्ये उत्तमरित्या सर्व प्रकारची सुखसोयी, आधुनिकरित्या टॉयलेट, बाथरूम, टँकर म्हणजे सगळी यंत्रणा अगदी सुसज्ज आहे।